कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये राहणाऱ्या सागर पुजारींना आर्थिक मदतीची गरज आहे। त्यांच्या 7 वर्षाच्या लेकीला SSPE या आजाराने ग्रासलंय। लेकीवर उपचारासाठी 20 लाख रुपये खर्च झालाय। लेकीसाठी पाण्यासारखा पैसा त्यांनी खर्च केला, मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मदतीचा हात हवाय। पाहूया। कोल्हापूरच्या 7 वर्षांच्या ओवीला SSPE या गंभीर आजाराने ग्रासलंय। या आजारावर भारतात कुठेही औषध उपलब्ध नाहीये। त्यामुळे वडील सागर पुजारी यांनी लेकीसाठी संपूर्ण भारत पिंजून काढलाय, मात्र तरीही त्यांना या आजारावरचं औषध मिळालेलं नाही। त्यामुळे ओवीच्या वडिलांबरोबर डॉक्टरही आता हतबल झालेत। गोवर नावाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक 9व्या-10व्या महिन्यात किंवा वर्षभरात होतो। थोडे दिवस एक 3-4 वर्ष जातात, 5 वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षणं दिसू लागतात। हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदूपर्यंत हळूहळू पोहोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं। हळूहळू चालणारी मुलं चालायचं बंद होतात, बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात, विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात, त्याला दचकणं म्हणतो। आणि हे दिवसभर रात्रभर कंटिन्युअस असं थोड्या वेळाने दचकणं राहतं आणि अधोगती व्हायला लागते मुलांची। संपूर्ण भारतात चौकशी केल्यानंतर सागर पुजारींना आशेचा किरण दिसला। या आजारावर रिबावरिन नावाचं इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्याची माहिती त्यांना मिळाली। दरम्यान यानंतर सागर पुजारींनी हे इंजेक्शन घेण्यासाठी थेट चीन गाठलं। बँकॉकला गेलो, बँकॉक हॉस्पिटलला गेल्यानंतर ते म्हणले 4 डोस अवेलेबल आहेत, परंतु आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे, तुमच्या भारतातले सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे पाहिजे। मी त्यांना म्हटलं, त्यांच्या भाषेत ट्रान्सलेटर होता, त्यांना म्हटले मी सर माझी चिठ्ठी आहे, माझे रिपोर्ट्स आहेत, माझ्या मुलगीला हा आजार झाला आहे, त्याला इंजेक्शन नाही म्हणले देणार। त्यानंतर त्यांचा मित्र म्हणला औषध कुठे मिळते त्यांना, तर ते बोलले चायनाला गेल्यानंतर त्यानं चायनाला त्याच्या मित्राला लावून दिला, कारण आम्हाला आमचा व्हिसा नसल्यामुळे त्याच्या मित्राला पाठवून दिला आम्ही चायनाला। तो घेऊन आला। त्यानंतर माझा मित्र त्या दिवशी रात्री गेलेला, तू घे इंजेक्शन तुझं तू घे। मी त्याला म्हणलेलं की बाबा मला इंग्लिश येत नाही ना, त्यांची थायलंड भाषा मला येत नाही, तर तुला काही टेन्शन नाही, तुम्हाला फोन कर। चीनमधून हे इंजेक्शन आणल्यानंतर ओवीवर उपचार सुरू आहेत। 90 दिवस तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, मात्र तिच्या उपचारांसाठी सागर पुजारींना 20 लाख रुपयांचा खर्च आला। लेकीचं आयुष्य वाचवण्यासाठी बापानं जमीन विकली, मात्र हा बाप आता खचलाय। पैशांची जमवाजमव करून तो थकलाय। या आजाराची नोंद इन्शुरन्स कंपन्यांकडे नसल्यामुळे त्यांनी देखील आर्थिक मदतीसाठी हात वर केले। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सागर पुजारींना मदत मिळालेली नाही, त्यामुळे सागर पुजारींना तुमच्या आमच्या हातभाराची गरज आहे। आपण केलेल्या मदतीतून ओवीला नवजीवन मिळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।